महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी सलीम मामा व माझ्या पत्नीच्या वतीने मी स्वतः प्रभाग क्रमांक 10 प्रभाग क्रमांक 11 नागरिकांशी मी संवाद साधत आहे। आपण जर बघितलं तर कधीही मी जातीपातीच्या पलीकडे मी समाजसेवा केली आहे। मी फक्त 2 जाती मानतो, स्त्री आणि पुरुष, पण त्यामध्ये सुद्धा मी भेदभाव करत नाही। आणि आपण जर बघितलं त्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये माझ्या विरोधात व माझ्या पत्नीच्या विरोधात जे कोणी उमेदवार उभे आहेत, पैशाचं वाटप करत असताना ते उमेदवार जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। त्यांचा हेतू फक्त एकच आहे का हिंदू मुस्लिम करून माझ्या विरोधात व माझ्या पत्नीच्या विरोधात मतं मिळवायची। माझ्या समाजसेवेच्या कार्यकाळामध्ये ती नाही। ज्याच मी जातपात बघितली नाही, पण ह्या निवडणुकीमध्ये माझ्या मनाला अत्यंत वेदना होतात। काही राजकारणी माझ्या विरोधामध्ये षडयंत्र करून मला कुठेतरी बदनाम करण्याचं काम करत आहे। तुम्ही मायबाप जनता, मी जी केलेली कामं आहे, मी जी समाजसेवा केलेली आहे कोरोना काळामध्ये, कुठलीही जात बघून मी समाजसेवा केली नाही। पण आज माझ्या विरोधात विषारी प्रचार करून, आणि सर्व आपण याचे साक्षीदार आहात का, मी वारकरी संप्रदाय असो, श्री स्वामी समर्थांचा कार्यक्रम असो, शिवजयंती असो, किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती असो, महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती असो, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती असो, आणि मी सतत, मग तो नवरात्र उत्सव असो, गणेश उत्सव असो, मी जातीपातीच्या पलीकडे मी माझ्या प्रभागातील जनतेला एक कुटुंब समजून मी काम केलेलं आहे। आणि मायबाप जनतेला मी विनंती करणार आहे का माझ्या विरोधामध्ये खूप मोठं षडयंत्र असलं जाते। माझे चुकीचे व्हिडिओ बनवून ते प्रसिद्ध केल्या जात आहे। माझ्यावर विश्वास ठेवा, मी कधीही चुकीचं वागलो नाहीये आणि यापुढेही मी चुकीचं वागणार नाही। माझ्या या भागातील जनता माझ्यासाठी, सर्व जाती धर्माची जनता ही माझ्यासाठी माझं कुटुंब समजतो। यापुढेही माझं कुटुंब मी समजतो आणि आम्ही आपल्याला कळकळीची विनंती करतो, काही खूप मोठे षडयंत्र आहे, या मार्फत चुकीचे काही व्हिडिओ बनवून, छोटे नाटे व्हिडिओ बनवून माझी बदनामी करण्याचा हे लोक प्रयत्न करतात। मी आपल्याला विनंती करणार आहे का आपण जे काही या पद्धतीने जे चुकीचे व्हिडिओ बनवले त्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवू नका। मी जो पूर्वी तुमचा सलीम मामा होतो तसा तुमचा सलीम मामा आहे। हे लोक बदनामी करण्याचा प्रयत्न करताय। शेवटी आपण मायबाप जनता आहे,
निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. का माझ्यावरती आरोप करताय, तो जातीवाद पसरवताय. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.